आज आपण शिकणार आहोत धिरडी। धिरडीसाठी आपल्याला लागेल 1.5 वाटी बेसन, 1 वाटी ज्वारी पीठ, पाव वाटी गव्हाचं पीठ, जिरेपूड, तांदळाचं पीठ हे ऑप्शनल आहे क्रिस्पीनेससाठी, आणि लागेल लसूण पेस्ट आणि मीठ। या प्रमाणात साधारण 8 ते 10 धिरड्या होतात। आता हे बेसन पीठ आपण टाकूयात, ज्वारी पीठ, गव्हाचं पीठ, मीठ, जिरे पावडर आणि लसूण पेस्ट, तांदूळ पीठ आणि अर्धा चमचा हळद। आता हे आपण व्यवस्थित पाणी टाकून मिक्स करून घेऊयात। पाणी लागेल तसेच टाकून घ्यावे। जर यात गाठी झाल्या तर ते पीठ व्यवस्थित चाळणीने चाळून घेऊन मग तयार करा। बेसन पीठ असल्यामुळं या प्रकारे यात थोड्याफार गाठी राहतातच, ते आपण आता चाळणीने व्यवस्थित गाळून पीठ स्मूथ करून घेऊयात। आता हे चाळून घेतलेलं पीठ आहे, हे साधारण या कन्सिस्टन्सीचं हवं, डोशाच्या पिठाप्रमाणे। जास्त पातळ नको आणि जास्त घट्टही नको। जर हे पीठ धिरडी घातल्यानंतर जर पातळ आहे असं वाटलं तर थोडंसं या ज्वारीचं पीठ ॲड करू शकता, आणि घट्ट आहे असं वाटलं तर थोडंसं पाणी टाकू शकता। हे 2 तासासाठी आपल्याला ठेवायचं आहे। मग 1-1.5 तास जरी ठेवलं तरी चालेल। मग आपण धिरडी घालायला घेऊयात। गरम झाला आहे, काटा चमच्याला अशा प्रकारे कांदा लावून याने आपण या तव्याला तेल लावणार आहोत। यामुळे मस्त धिरडीला कांद्याचा अरोमा येतो व धिरडी चविष्ट लागते। हे पीठ तुम्ही पत्राने का फळे टाकू शकता। अशी मस्त जाळीदार धिरडी तयार होतात। खालची बाजू आपली धिरडीची भाजून झाली आहे। आता तेल लावून आपण दुसऱ्या बाजूने ही धिरडं भाजून घेऊया। खाण्यासाठी तयार आहे रस धिरडी।